हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर बऱ्याच ताईंना माहिती आहे की मी कोणताही शिवण क्लास केला नाही, पण मी शिवण क्लास न करता सुद्धा कसे ब्लाऊज शिवायला शिकली ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आता मी घेतलेला आहे तर कस्टमरचा ब्लाऊज आहे. तर माझ्याकडे जेव्हा कस्टमर ब्लाऊज घेऊन येतात तेव्हा मी काय काय चेक करते, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने घेते ते मी दाखवते. बघा, आता मी घेतलेला ब्लाऊज आहे आणि तर माझ्याकडे एक बुक आहे की मी पूर्ण कस्टमरचे नाव वगैरे व्यवस्थित लिहून ठेवते, म्हणजे त्यांचं मेजरमेंट. आता मी इथं त्या ब्लाऊजवरून पूर्ण मेजरमेंट घेतलेला आहे. सर्वात आधी ब्लाऊज व्यवस्थित बघून घ्यायचा की त्यांचा कसा शिवायचा आहे. 4 टक्सचा आहे, प्रिन्स कट किंवा कटोरी ब्लाऊज आहे, आणि त्या पद्धतीने मेजरमेंट मी लिहून घेते अगोदर. लिहून घेतल्यानंतर नवीन जर कस्टमर येत असेल तर तुम्ही पेपर कटिंग नक्की करा. आता हे घेतलेलं कस्टमर आहे, माझ्याकडं पहिल्यांदा आलं होतं आणि कटोरीचा ब्लाऊज होता, त्यामुळे कटोरीचा असतो तो आपण पेपर कटिंगच करून घेतो. अगोदर तुम्ही व्यवस्थित त्यांचं मेजरमेंट बघून घ्यायचं, लिहून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल सोपा आहे किंवा प्रिन्स कट असेल, साधा ब्लाऊज असेल तर तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. पण मी तसं करत नाही. बऱ्याच वेळा काय करतं, जर माझ्याकडे नवीन कस्टमर आला असेल तर मी पेपर कटिंग करून घेते अगोदर, कारण आपल्याला पेपर कटिंग करून घेतल्यानंतर समजून येतं की आपण कशा पद्धतीने हे कटिंग झालेले आहे. आणि पेपर कटिंग केलेले भाग मी बाहीमध्ये असो किंवा साईड फिटिंग असो मेजरमेंट बघून घेते की कितीपर्यंत आपला हा कपडा व्यवस्थित होतो. त्यानंतर मी ब्लाऊज कटिंग करायला घेतं, कारण प्रत्येक वेळी काय होतं, आपण पेपर कटिंग हे व्यवस्थित करतो पण कटिंग करते वेळी थोडंफार चुकू शकतं. त्यामुळे अगोदर मी पेपर कटिंग केल्यानंतर व्यवस्थित बघून घेते. शिलाई आपण घातल्यानंतर किती भाग उरू शकतात किंवा शिलाईमध्ये काय कुठे कमी जास्त होतो का कपडा, आणि त्यानंतर मग मी मेन ब्लाऊज पीस वगैरे कट करून घेते. आता जो कस्टमरचा होता तो कटोरी ब्लाऊज होता. बघा, आता प्रत्येक कस्टमरचे मी नाव, त्यांचे काही असलेले मेजरमेंट व्यवस्थित लिहून ठेवते. कारण काय होतं, आपण एकाच कस्टमरचे जर अजून ब्लाऊज शिवायचे असतील तर अगोदर आम्ही किती मेजरमेंट घेतलं होतं आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी, कारण मी तर माझ्या पद्धतीने सांगते, मी कोणताही शिवण क्लास वगैरे केलेला नाही, त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी सोप्या पडतात त्या पद्धतीने मी करत असते. आता मला जी पद्धत सोपी वाटते ती म्हणजे मी घेतलेल्यानंतर अगोदर ब्लाऊज मेजरमेंट व्यवस्थित अगोदर लिहून ठेवते. कारण शिवल्यानंतर आपल्याला कमी जास्त झाल्यानंतर त्याला समजून येतं की हा बाबा आपण इथं चुकलं होतं किंवा आपण या गोष्टीमध्ये जास्त भाग घेतले होते. त्यामुळे मी मेजरमेंट लिहून ठेवते. आता बऱ्याच जणी खूप प्रॅक्टिस असते किंवा खूप छान पद्धतीने शिवतात, त्यांनी काय करतात, लिहून ठेवत वगैरे बसत नाहीत. जसं आहे ब्लाऊज त्या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज पीसवरती मेजरमेंट घेऊन कटिंग करतात. पण सुरुवातीला तुम्ही तसं करू नका. जर तुम्ही शिकत असाल तर ही पद्धत नक्की वापरा मैत्रिणींनो. भलेही तुम्हाला टाईम लागला तरी चालेल, पण डायरेक्ट कपड्यावरती मेजरमेंट घेऊ नका. अगोदर मेजरमेंट लिहून घ्या, पेपर कटिंग करून घ्या, त्यानंतर तुम्ही प्लीसवरती ठेवून कट करून घ्या. अशामुळे काय होतं, आपल्याला शिवायचं सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो, कारण आपल्या अगोदर कटिंग करून घेतलेलं असतं. त्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे कटिंग, त्यामुळे शिवायचं सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. आणि मेन ब्लाऊजमध्ये कटिंग महत्त्वाची. तुम्ही कितीही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवत जावा, पण कटिंग ही व्यवस्थित अगोदरच आली पाहिजे, त्यानंतरच तुमचा ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो. आता इथं बघू शकता मी कटोरीचा ब्लाऊज शिवत आहे. हा 38 साईजची कटोरी आहे. आणि तुम्ही पेपर कटिंग करून घेतल्यानंतर ब्लाऊज पीसवरती ठेवायला सुद्धा तुम्ही कम्फर्टेबली, म्हणजे कुठेही कपडे हा ॲडजस्ट करून ठेवू शकता. डायरेक्ट जर कपड्यावरती तुम्ही कटिंग करत असाल तर कमी जास्त होऊ शकतं. कपडा जर कमी वाटत असेल तर तुम्ही पेपर कटिंग अगोदर करून घ्या. आता मी याच पद्धतीने करते. बघा, मला जर एक कस्टमर प्रत्येक वेळी जर ब्लाऊज शिवायला देत असेल तर माझ्याकडे काय करते, मी अगोदर एक पेपर कटिंग, त्याच्या पेपरवरती नाव पूर्ण लिहून ठेवते, कुठल्या कस्टमरचं किती साईजचं हा मेजरमेंट आहे. मग नेक्स्ट टाइम जर ब्लाऊज दिला असेल तर मी तोच पेपर वापरते आणि कटिंग करून घेते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हा पेपर कटिंग व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि त्या कस्टमरला तो परफेक्ट झाला पाहिजे. त्यामुळेच हा पेपर कटिंगसुद्धा व्यवस्थित ठेवला पाहिजे. तर मी बरेच कस्टमरचे याच पद्धतीने शिवलेले आहेत ब्लाऊज. अगोदर घेतल्यानंतर व्यवस्थित मेजरमेंट लिहून घेते, एक पेपर कटिंग करून घेते आणि त्या पेपरवरती पूर्ण नाव वगैरे व्यवस्थित लिहून ठेवत असते. मग त्या कस्टमरला परत जर त्यांनी ब्लाऊज माझ्याकडे दिले तर मी तोच पेपर
अस्तरवरती ठेवते आणि कटिंग करून घेते. तिथंसुद्धा आपला टाईम वाचतो बघा. म्हणजे अगोदर त्यांचा ब्लाऊज शिवलेला असतो, आपल्याला ब्लाऊज समजून येतं की आपण शिवलेला त्यांना परफेक्ट झालेला आहे. त्यामुळे ते पेपर कटिंग मी परत तेच वापरत असते. आता या कस्टमरचे मी 5 एकूण ब्लाऊज शिवलेले आहेत. त्यामुळे मी सहज तो पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून घेतलेला आहे. आता बऱ्याच मैत्रिणी काय होतं, नवीन सुरुवातीला शिकत असताना डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग करायला घेतात आणि चुकलं म्हणतात आणि परत शिवायला बघत नाहीत. तर जर तुमचा ब्लाऊज चुकला असेल तरी मेन पेपर पॅटर्नमध्ये समजून येतं. नाहीतर तुम्ही अस्तरवरती वगैरे कटिंग करून घेतल्यानंतर बाही वगैरे जोडून बघायच्या किती कमी जास्त होतात का मुंड्यामध्ये वगैरे. त्यामुळे समजून येतं सहज. आणि एकदा तुम्ही चुकत असाल तर एक चुकू शकतो, पण दुसऱ्यांदा नाही चुकणार, कारण व्यवस्थित जर तुम्ही कटिंग करून घेतला असेल तर मी माझ्या पद्धतीने सांगते. मी कोणताही शिवण क्लास न करता याच पद्धतीने शिकली आहे. अगोदर मेन असतं तर कटिंग करून घ्यायचं. कटिंगमुळे आपला हा ब्लाऊज व्यवस्थित बसतो बघा. आता कटोरी ब्लाऊजसुद्धा मला अगोदर येत नव्हता, पण मी बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले. व्हिडिओ बघितल्यानंतर कशा पद्धतीने कटिंग करून घेतात. आपण व्हिडिओमध्ये वेगळं त्यांनी दाखवले, आपापल्या पद्धती वेगवेगळे जे ताई शिकवत असतात त्यांनी वेगवेगळे आपापल्या पद्धती दाखवत असतात. पण आपल्याला कुठली पद्धत व्यवस्थित पडते ती बघायचं आपल्याला. आपली कुठली सोपी होते त्या पद्धतीने तुम्ही करायचं. आता मला तर ही पद्धत सोपी वाटते. पेपर कटिंग मी बऱ्याच कस्टमरचे करून ठेवलेले आहेत आणि ही सुरुवात आहे. नंतर आपल्याला प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती सुद्धा घेऊ शकतो, पण सुरुवातीला तर मी असंच करत असते. आता अस्तर तर इथं बघू शकता मी कटिंग करून घेतलेला आहे. मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा ठेवून कटिंग करून घेते. आता कमरेच्या साईडला बघा मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे. तो मी कशासाठी घेतलेला आहे, कारण कमरेच्या साईडला आपण बेल्ट एक्स्ट्रा जोडतो. तो एक्स्ट्रा बेल्ट जोडायचं नाही, फक्त आतमध्ये फोल्ड करून मी शिवत असते. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर डिटेल्समध्ये व्हिडिओ आहेत, पण मी कशा पद्धतीने कटिंग करते मी थोडंसं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही या पद्धतीने इथं कमरेचा बेल्ट आहे बघा जोडू शकता. त्यामुळे एक्स्ट्रा अगोदरच मी कपडा कट करून घेत असते. जर खाली धारी वगैरे नसेल कमरेच्या साईडला तर ते बरं पडतं. आता हा कपडा थोडासा दुडमडलेला आहे, त्यामुळे इस्त्री वगैरे व्यवस्थित कट करून घेते अगोदर आणि त्यानंतर मग ते भाग ठेवून कटिंग करून घेते. आता इथं अगोदर मी कमरेचा भाग काढून घेतला, बाही काढून कट करून घेतल्या आणि मग ह्या 2 भाग ठेवून कट करून घेतले आहेत. तर तुम्ही काय करू शकता, पूर्ण जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचा आणि त्यानंतर ठेवूनसुद्धा काढून घेऊ शकता. पण मी जसा ॲडजस्ट होता त्या पद्धतीने काढून घेत आहे. आणि कधीही अस्तरपेक्षा मेन ब्लाऊज पीस आहे तो एक्स्ट्रा थोडासा साईडला अर्धा इंचपर्यंत कट करून घ्यायचा, म्हणजे कमी यायला नको त्यासाठी. अनेका ताईंनी विचारलं होतं की बाही जेव्हा जोडतो तेव्हा बाही कमीच होतात माझ्या प्रत्येक वेळी, तर काय करायचं नक्की सांगा असं सांगितलं होतं. तर त्यांच्यासाठी खास सांगते, तुमच्या छातीचा चौथा भाग किती आहे त्यानुसार बाहीची घडी घालून घ्यायची. इथं 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्याचा चौथा भाग मी 9.5 इंच बाहीची घडी, त्याच्यामध्ये एक अर्धा इंच वाढून घेतलेला आहे मी. तर पूर्ण 10 इंचची घडी घालून घेतलेली होती बाहीसाठी. त्यामुळे बाही ह्या व्यवस्थित होतात, कमी जास्त होत नाही. आणि तुम्ही बाही कटिंग केल्यानंतर एकदा तुम्ही त्या बाहीना जोडायच्या अगोदर चेक करून घ्यायचं की एक्स्ट्रा होतो कपडा का कमी होतो कपडा. त्यानंतर तुम्हाला समजून येतं आहे. आणि जसं आपण शिवायची प्रॅक्टिस करतो तसं आपल्याला आपण कुठे चुकत आहे किंवा कुठल्या भागाला कसे भाग जोडल्यानंतर कमी जास्त होतात ते समजून येतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत जावा. व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केल्यानंतर भरपूर असा फायदा होतो. मी माझा अनुभव सांगते. मला अगोदर काही शिवायला येत नव्हतं, पण जसं मी शिवायला शिकली आहे तसं सांगते की ब्लाऊजमध्ये मी कुठे चुकली होती, कोणता भाग कमी जास्त झाला होता हे लक्षात ठेवायचं आणि ती पुन्हा चूक करायची नाही. तर मी आता कोणत्याही साईजचा ब्लाऊज येऊ दे माझ्याकडं मी बिनधास्त शिवते आणि मला परफेक्ट असा आता ब्लाऊज शिवायलासुद्धा येतो. तर मैत्रिणी मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा मी कशा पद्धतीने कटिंग करून घेते आणि माझा अनुभव शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला माझा अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि माझा कसा वाटला व्हिडिओ एकदा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हाईप बटन आहे ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका.